11th ॲडमिशन 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर राऊंड 1 मध्ये लागलेले आहे, ज्यांनीही प्रवेश घेतलेला असेल तर तुमचा प्रवेश हा खरोखर कन्फर्म झालेला आहे किंवा नाही हे तुम्ही स्वतः चेक करू शकता। आणि ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा नसेल ते विद्यार्थी राऊंड 2 मध्ये फॉर्म भरू शकतात। याबद्दलची संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण ऑलरेडी दिलेली होती। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असेल, तुमचा जर कॅपराउंड 1 मध्ये नंबर लागलेला आहे आणि तुम्हाला जर ते कॉलेज आवडलेलं असेल तर तुम्ही जर प्रवेश घेतलेला असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता। तर लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे। सर्वात प्रथम लॉग इनला या। लॉग इनमध्ये इथे तुमचा आय डी टाका, पासवर्ड टाका आणि हा कॅप्चा इथे इन्सर्ट करून सर्वात प्रथम आपल्याला करून घ्यायचं आहे ते म्हणजे लॉग इन। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। जर तुम्ही मोबाईलमध्ये चेक करत असाल तर बघू शकता सर्वात प्रथम आपल्याला ऑप्शन दिसत होतं ते म्हणजे की आपला अप्लिकेशन फॉर्म, तर हा सेल्फ व्हेरीफाईड असतो। त्यानंतर बघू शकता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ॲडमिशन स्टेटस। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली असेल, ज्यांचाही पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे, ते विद्यार्थी डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या कॉलेजला गेलेले असेल आणि तिथे जाऊन जर त्यांनी ॲडमिशन प्रोसेस ही कंप्लीट केलेली असेल तर त्यांच्या ॲडमिशन स्टेटसमध्ये ॲडमिटेड लिहून आलेला आहे। मी अगोदरसुद्धा याबद्दलचा उल्लेख केलेला होता एका व्हिडिओमध्ये की नॉट निघून इथे नॉट होतं, नॉट ॲडमिटेड, आणि ज्यांनी प्रवेश घेतलेला नसेल त्यांच्या लॉग इनमध्ये नॉट ॲडमिटेड लिहिलेलं असेल। अजूनसुद्धा तुम्हीसुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकता, ठीक आहे। तर या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यामुळे हा विद्यार्थी ॲडमिटेड आहे, क्लिअर। तर आता हा विद्यार्थी पुढील कोणत्याही राऊंडमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही, म्हणजे ऑनलाईनमध्ये तो विद्यार्थी फॉर्मसुद्धा भरू शकणार नाही आहे आता पुढील कोणत्याही राऊंडमध्ये, ठीक आहे। कारण त्या विद्यार्थ्यांनी आपला जो प्रवेश आहे हा निश्चित केलेला आहे आणि त्यांची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही कंप्लीटसुद्धा झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ॲडमिशन स्टेटस चेक करू शकता। आणि ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल किंवा ज्याही विद्यार्थ्यांना जे कॉलेज मिळालेले आहे ते कॉलेज जर तुम्हाला आवडलेले नसेल तर तुम्ही राऊंड 2चा फॉर्म भरू शकता। आणि राऊंड 2चा फॉर्म हा 6 तारखेनंतर सुरू होणार आहे, म्हणजे 6 जून नंतर सुरू होणार आहे। कारण की टाईम टेबलनुसार 6 जूनला ज्या रिमेनिंग व्हॅकन्सी आहे त्या रिमेनिंग व्हॅकन्सी साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर आपला राऊंड 2चा फॉर्म सुरू होणार आहे। त्याबद्दलचं राऊंड 2साठी जे वेळापत्रक असेल लवकरच साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। वेळापत्रक आल्यानंतर आपण संपूर्ण अपडेट तुम्हाला त्यामध्ये समजावून सांगू आणि राऊंड 2चा फॉर्म सुरू झाल्यानंतर त्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही फॉर्म कसे भरायचे या संदर्भात तुम्हाला स्पेशल व्हिडिओ देण्यात येणार। तर या प्रकारे आपला प्रवेश झालेला आहे किंवा नाही झालेला आहे तुम्ही चेक करू शकता। आणि ज्यांनाही कॉलेज आवडलं नसेल ते विद्यार्थी राऊंड 2चा फॉर्म भरा। तर 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।